नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स या चॅप्टर मधील नेक्स्ट कन्सेप्ट ती म्हणजे रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स या नवीन कन्सेप्टला आज आपण सुरुवात करणार आहोत। तसेच या कन्सेप्टवर आधारित प्रॅक्टिस सेट 6.4 मधील एक्झाम्पल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण याच चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे फॅक्टर शोधलेले आहेत। त्यामध्ये ए क्यूब मायनस बी क्यूब, ए क्यूब प्लस बी क्यूब, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि क्वाड्रॅटिक अल्जेब्रिक एक्सप्रेशन, क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल किंवा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल यांचे फॅक्टर्स आपण शोधलेले आहेत आणि यांच्या काहींच्या बाबतीमध्ये आपण जनरल फॉर्म्युले तयार केलेले आहेत। त्यापैकी फर्स्ट फॉर्म्युला आहे ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी इंटू सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर। सेकंड फॉर्म्युला इज ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर। थर्ड फॉर्म्युला इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी इंटू इन सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी। या तीन फॉर्म्युलांचा जनरल फॉर्म्युलांचा उपयोग करून आणि क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलचे फॅक्टर्स कसे पाडतात त्या मेथडचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 6.4 मधील एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत। यासाठी आपल्याला हे तीन जनरल फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले आपली पाठ असणे गरजेचे आहे। यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 6.4 ला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी अजूनही आपण मॅथ्स सारथी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला यापूर्वी या चॅनलवर अपलोड झालेले सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील आणि यानंतरही अपलोड होणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूयात नवीन टॉपिक फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स या चॅप्टर मधील रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आणि त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 6.4। आता रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स कोणाला म्हणायचं? जर समजा ए आणि बी हे दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स असतील तर ए अपॉन बी ला रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स म्हणायचं। म्हणजे एखाद्या फ्रॅक्शन मध्ये, एखाद्या अपूर्णांकामध्ये अंशस्थानी आणि छेदस्थानी दोनही ठिकाणी जर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स असतील तर ए अपॉन बी ला आपल्याला रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स असं म्हणता येतं। अशा रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण सिम्प्लिफाय करणार आहोत आणि त्या सिम्प्लिफिकेशनसाठी आपण यापूर्वी या चॅप्टरमध्ये अभ्यासलेले जे जनरल फॉर्म्युले आहेत ए क्यूब मायनस बी क्यूब, ए क्यूब प्लस बी क्यूब, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि आणखी एक मुद्दा तो म्हणजे फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, या मुद्द्यांचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 6.4 मधील एक्झाम्पल सोडवणार आहोत। यामधील फर्स्ट एक्झाम्पल किंवा क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय आणि फर्स्ट एक्झाम्पल आहे एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर अपॉन एम प्लस एन होल स्क्वेअर इंटू एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर अपॉन एम क्यूब मायनस एन क्यूब। या ठिकाणी दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आहेत। हे पहिलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन, हे दुसरं अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि यांचा प्रोडक्ट गुणाकार या ठिकाणी घेतलेला आहे। या ठिकाणी पहा, आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे आणि या ठिकाणी ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे। मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय होईल तर ए प्लस बी इंटू ए मायनस बी। म्हणजे या ठिकाणी याचे जे फॅक्टर्स आहेत एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअरचे फॅक्टर्स असणार आहेत एम प्लस एन इंटू एम मायनस एन। आता हा एम प्लस एन होल स्क्वेअर ॲज इट इज ठेवलेला आहे। हा m square plus mn plus n square, it is also as it is taken in the next step. Now use formula a cube minus b cube, we get m minus n into m square plus mn plus n square. म्हणजे याचा एक्सपान्शन केल्यानंतर किंवा याचे फॅक्टर्स पाडल्यानंतर फर्स्ट फॅक्टर इज m minus n into m square plus mn plus n square. आता पहा, या ठिकाणी कॅन्सलेशन आपल्याला करायचं आहे। This m minus n gets cancelled with this m minus n. M square plus mn plus n square
m square plus mn plus n square, these two cancels, these two algebraic expressions cancels with each other. M plus n cancels with this m plus n, one m plus n remains as it is. That means our answer is, in the numerator remaining is only 1 and in denominator m plus n. That means simplified form of this rational algebraic expression or product of these rational algebraic expressions is 1 upon m plus n. This simple example आहे. This is a simplified form. Second example is a square plus 10a plus 21 upon a square plus 6a minus 7 into a square plus 1 into a plus 3. आता जर विद्यार्थी मित्रांनो आपण पहिला रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन पाहिलं तर यामध्ये न्यूमरेटर मध्ये आणि डिनोमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आहेत. म्हणजे आपल्याला मधल्या पदाची फोड करणं, म्हणजे मिडल टर्म जी आहे ती स्प्लिट करायची आहे. आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये या प्रकारचे एक्झाम्पल्स अभ्यासलेले आहेत. मग आपण त्यामध्ये रफ वर्क करतो. मिडल टर्मचा कोइफिशियंट बाजूला ठेवून फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट आणि लास्ट टर्मचा कोइफिशियंटचा प्रॉडक्ट, त्यांच्या जोड्या योग्य संख्यांच्या निवडणं, त्याला योग्य साइन देणं, हे रफ वर्क आपण करतो. आता या ठिकाणी प्रत्येक वेळी आपल्याला रफ वर्क करता येणं शक्य नाही, म्हणून या ठिकाणी आपण डायरेक्ट रफ वर्क न करता आपण डायरेक्ट विचार करून मधल्या पदाची फोड करणार आहोत. इथे पहा, मिडल टर्मचा कोइफिशियंट आहे पॉझिटिव्ह 10 आणि फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म यांचा प्रॉडक्ट जो आहे, यांचा कोइफिशियंटचा जो प्रॉडक्ट आहे, म्हणजे इथे पॉझिटिव्ह 1 इथं पॉझिटिव्ह 21, दोघांचा गुणाकार ऋण धन 21 येईल. मग 21 गुणाकार येणारी संख्या ची जोडी आणि ज्यांची बेरीज 10 आहे अशी ही जोडी आहे 7 आणि 3 आणि त्यांना दोघांनाही आपल्याला धन धन चिन्ह द्यावे लागतील. म्हणजे या ठिकाणी यांची फोड होणार आहे a स्क्वेअर प्लस 10a प्लस 3a प्लस 21. या ठिकाणी पहा, इथे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म यांच्या कोइफिशियंटचा प्रॉडक्ट येईल -7, म्हणजे आपल्याला ऋण गुणाकार आलेला आहे, म्हणजे वजाबाकीची जोडी निवडायची. ज्यांची वजाबाकी 6 आहे आणि गुणाकार 7 आहे अशी जोडी आहे 7 1 7. मग मधल्या पदात चिन्ह जोडीतल्या मोठ्या संख्येला म्हणजे धन 7 येईल आणि ऋण 1 येईल. म्हणजे या ठिकाणी याची फोड जी आहे ती धन 7a वजा a अशी होणार आहे. मग नेक्स्ट स्टेपला आपल्याला मिळणार आहे a स्क्वेअर प्लस 7a प्लस 3a प्लस 21 अँड अपॉन a स्क्वेअर प्लस 7a मायनस a मायनस 7. या दोघांची साइन सेम असल्यामुळे त्यांची ऍडिशन पुन्हा आपल्याला 10a पॉझिटिव्ह 10a मिळेल. इथे या दोघांचे साइन डिफरंट असल्यामुळे यांचं सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह 6a मिळेल, म्हणजे याचं स्प्लिटिंग झालेलं आहे. a स्क्वेअर ॲज इट इज मायनस 1 कॅन बी रिटन ॲज 1 स्क्वेअर अँड a प्लस 3 ॲज इट इज. आता या ठिकाणी आपण कॉमन काढूयात दोन टर्म मध्ये. जर कॉमन काढला तर a कॉमन निघेल, इथे शिल्लक राहील a प्लस 7. इथे 3 हा कॉमन निघेल, मोठी संख्या आहे, मोठा फॅक्टर आहे 3. a प्लस 7 शिल्लक राहील. जे कॉमन काढलेलं आहे त्यानं प्रत्येक टर्मला आपल्याला डिवाइड करावं लागतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे रिमेनिंग पार्ट आपल्याला मिळतात. हे दोनही ब्रॅकेट सेम मिळतात. या ठिकाणी सुद्धा a कॉमन काढला, शिल्लक राहिला a प्लस 7. पण इथे मात्र कॉमन काढण्यासारखा फक्त मोठा फॅक्टर एकच आहे आणि या ब्रॅकेटमध्ये आपल्याला दोनही टर्म्स पॉझिटिव्ह मिळालेत. इथे मात्र निगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह साइन या ठिकाणी कॉमन काढले, म्हणजे निगेटिव्ह a कॉमन निघाला. a प्लस 7 आपण शिल्लक राहिला. इथे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर फॉर्म्युला वापरला. दोन वर्गीय पदांची वजाबाकी असेल तर पहिल्या कंसामध्ये त्यांची बेरीज गुणिले दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकी. दॅट मीन्स a प्लस 1 इंटू a मायनस 1 अपॉन a प्लस 3 ॲज इट इज. आता या ठिकाणी a प्लस 7 जर कॉमन काढला तर शिल्लक राहील a प्लस 3. या ठिकाणी a प्लस 7 कॉमन काढला तर शिल्लक राहील a मायनस 1. हे आपण सिम्प्लिफाय नेक्स्ट स्टेपला करणार आहोत. a प्लस 7 इंटू a प्लस 3 अपॉन a प्लस 7 इंटू a मायनस 1 इंटू a प्लस 1 इंटू a मायनस 1 अपॉन a प्लस 3. आता कॅन्सल काय काय होते पहा. a मायनस 1 a मायनस 1 कॅन्सल झाली. a प्लस 3 a प्लस 3 कॅन्सल होतील. a प्लस 7 a प्लस 7 कॅन्सल होतील. फक्त न्यूमरेटर मध्ये a प्लस 1 शिल्लक राहील. डिनोमिनेटर मध्ये 1 असेल आणि डिनोमिनेटर 1 असेल तर तो आपण लिहित नाही. दॅट मीन्स सिम्प्लिफाइड फॉर्म ऑफ दीज product of these two rational algebraic expressions is a plus 1. Next example आहे 8x cube minus 27y cube divided by 4y square minus 9y square. वरती आपल्याला a cube minus b cube हा फॉर्म्युला वापरावा लागेल, खाली आपल्याला a square minus b square फॉर्म्युला वापरावा लागेल. मग वरती ज्या टर्म्स आहेत न्यूमरेटर मध्ये त्या परफेक्ट क्युबिक स्वरूपामध्ये मांडाव्या लागतील. खालच्या डिनोमिनेटर मधल्या ज्या टर्म्स आहेत त्या परफेक्ट स्क्वेअर नंबर स्वरूपामध्ये मांडाव्या लागतील. 8x cube is the cube of 2x minus 27y cube is cube of 3y. 4x square is square of 2x and 9y square is the square of 3y.
हे या स्वरूपामध्ये मांडून घेतले. इथे आपण तो एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूयात ए क्यूब मायनस बी क्यूब. फर्स्ट फॅक्टर असणार आहे ए मायनस बी, दॅट मीन्स 2x मायनस 3y इन ब्रॅकेट square of first term, that means 2x square, plus product of these two terms, 2x into 3y, plus square of third term, that means second term, that means 3y square, upon या ठिकाणी a square minus b square म्हणजे एकदा ऍडिशन इंटू एकदा सबट्रॅक्शन आपल्याला घ्यावं लागेल. 2x plus 3y into 2x minus 3y. आता या ठिकाणी आपण स्क्वेअर आणि प्रोडक्ट करून घेऊयात. 2x minus 3y is equal to square of 2x square, it is 4x square, plus product of these two terms, that means 2 into 3 6xy, plus square of 3y, it is 9y square, and denominator as it is 2x plus 3y into 2x minus 3y. 2x minus 3y gets cancelled. Denominator is 2x plus 3y and numerator is 4x square plus 6xy plus 9y square. This is the simplified form of this रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन. म्हणजे या ठिकाणी आपण ए क्यूब मायनस बी क्यूब आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या दोन जनरल फॉर्म्युलांचा आपण या ठिकाणी उपयोग केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 24 इंटू एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 3 इंटू एक्स प्लस 8 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 64 अपॉन एक्स मायनस 8 होल स्क्वेअर. आता या ठिकाणी पहा आपण दोनच ठिकाणी फॉर्म्युला यूज करणार आहोत. या ठिकाणी आपण ट्रायनॉमियल जे आहे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल याचं फॅक्टर्स पाडणार आहोत. तर या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत, कारण फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म ह्या परफेक्ट स्क्वेअर टर्म्स आहेत आणि त्यांचं सबट्रॅक्शन आहे. इथे पहा मिडल टर्मचा कोइफिशियंट निगेटिव्ह 5 आहे, तो आपण बाजूला ठेवला. 1 इंटू निगेटिव्ह 24, दॅट मीन्स निगेटिव्ह 24, म्हणजे यांचा दोघांचा गुणाकार ऋण आला. म्हणजे आपल्याला अशी जोडी निवडायची आहे की ज्यांचा गुणाकार 24 प्रॉडक्ट 24 येणार आहे आणि ज्यांचं सबट्रॅक्शन 5 येणार आहे. मग ती जोडी असणार आहे 8 आणि 5. मग 8 ला या मिडल टर्मचं साईन निगेटिव्ह येईल आणि आपण सबट्रॅक्शन करतो म्हटल्यानंतर 3 ला पॉझिटिव्ह साईन येणार. म्हणून या ठिकाणी आपलं काय येईल पहा एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 3x मायनस 24 अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज इंटू एक्स स्क्वेअर मायनस 64 कॅन बी रिटन ॲज 8 स्क्वेअर अपॉन एक्स मायनस 8 होल स्क्वेअर. आता या ठिकाणी आपण एक्स कॉमन काढूयात. एक्स कॉमन जर काढला तर पहिल्या ठिकाणी शिल्लक राहील एक्स मायनस 8. त्यानंतर या ठिकाणी 3 आणि 24 यांचा मोठा फॅक्टर आहे 3. मग रिमेनिंग पार्ट शोधण्यासाठी पॉझिटिव्ह 3 न आपण या दोन्ही टर्मला डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल एक्स मायनस 8. हे पुन्हा डिनॉमिनेटर ॲज इट इज. या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला जर वापरला तर एक्स प्लस 8 इंटू एक्स मायनस 8 अँड एक्स मायनस 8 होल स्क्वेअर ॲज इट इज. इथे पुन्हा एक्स मायनस 8 जो आहे तो आपण कॉमन काढूयात. तो जर कॉमन काढला तर पहिल्या ठिकाणी शिल्लक राहील एक्स, दुसऱ्या ठिकाणी पॉझिटिव्ह 3, हा डिनॉमिनेटर ॲज इट इज इंटू हा न्यूमरेटर ॲज इट इज, आणि हे रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन आता ॲज इट इज आपण या ठिकाणी घेतो. कॅन्सल काय काय होईल पहा एक्स मायनस 8 इंटू एक्स मायनस 8 एक्स मायनस 8 स्क्वेअर होईल होल स्क्वेअर, आणि ते आणि ही जी टर्म आहे ती कॅन्सल होईल. एक्स प्लस 3 कॅन्सल होईल. एक्स प्लस 8 कॅन्सल होणार आहे. म्हणजे न्यूमरेटरमध्ये 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 शिल्लक राहील. दॅट मीन्स 1 अपॉन 1 इट इज 1. दिस इज द simplified form of product of these two rational algebraic expressions. Next example आहे 3x square minus x minus 2 divided by x square minus 7x plus 12 divided by 3x square minus 7x minus 6 in upon x square minus 4. आता या ठिकाणी पहा 3 क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आहेत, त्यांचं आपल्याला फॅक्टर्स पडायला लागतील. या ठिकाणी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आपण करणार आहोत. इथे आपण स्प्लिटिंग करून घेऊयात. आता रफ वर्क आपण करत बसायला आपल्याला वेळ नाही, आपला सराव झाला आहे असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. याचं मिडल टर्म जे आहे त्याची फोड जी होणार आहे ती निगेटिव्ह 2x प्लस 2x होणार आहे. का पहा पहिल्या पदाचा आणि शेवटच्या पदाचा गुणाकार ऋण 6 येईल. मग ऋण 6 म्हटल्यानंतर वजाबाकीची जोडी निवडायची. ज्यांचा गुणाकार ऋण 6 आणि बेरीज किंवा ज्यांचा गुणाकार ऋण 6 आणि ज्यांची वजाबाकी ही ऋण 1 येणार आहे, अशा दोन पदं आपण निवडलेली आहेत. 3x स्क्वेअर मायनस 3x प्लस 2x मायनस 2. यामध्ये गुणाकार धन 12 येतोय पहिल्या पदाचा आणि शेवटच्या पदाचा गुणाकाचा. म्हणजे आपल्याला बेरीज 7 आणि गुणाकार धन 12 येणाऱ्या दोन संख्या ऋण 4 आणि ऋण 3 या ठिकाणी निवडलेल्या आहेत. म्हणजे x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3x प्लस 12. म्हणजे याचे जर स्प्लिटिंग केलेलं आहे ते निगेटिव्ह 4x निगेटिव्ह 3x केलेलं आहे. या ठिकाणी 6 त्रिक 18 पण ते ऋण असतील.
मग गुणाकार 18 आणि ऋण असल्यामुळं वजाबाकी 7 येणारी जोडी आहे ऋण 9 आणि धन 2, म्हणजे 3x वर्ग वजा 9x अधिक 2x वजा 6, आणि या ठिकाणी डिनोमिनेटरमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 4 कॅन बी रिटन ॲज 2 स्क्वेअर. आता या ठिकाणी आपण कॉमन काढूयात. पहिल्या दोन पदामध्ये कॉमन निघेल 3x, शिल्लक राहणार आहे x मायनस 1, प्लस 2 कॉमन निघाला तर x मायनस 1. या ठिकाणी x कॉमन निघेल, शिल्लक राहील x मायनस 4. आता या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्म्स आहेत. इथे मात्र निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे आपल्याला साईन चेंज करायचे म्हणून आपण निगेटिव्ह साईन कॉमन काढलेला आहे. 3 आणि 4 चा बिगेस्ट फॅक्टर आहे 3, तो कॉमन काढला तर x मायनस 4, म्हणजे हे दोन ब्रॅकेट सेम मिळतील. इथे x मायनस 3x कॉमन काढला तर शिल्लक राहणार आहे x मायनस 3. इथे 2 आणि 6 यामधून 2 कॉमन निघेल, बिगेस्ट फॅक्टर आहे x मायनस 3 शिल्लक राहील. आणि या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, दॅट मीन्स इन फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b, इन सेकंड ब्रॅकेट a मायनस b, दॅट मीन्स x प्लस 2 इंटू x मायनस 2. आता या ठिकाणी प्रत्येक जे ब्रॅकेट आहे ते ब्रॅकेट आपण कॉमन काढूयात. इथे x मायनस 1 कॉमन काढला, शिल्लक राहिला 3x प्लस 2. या ठिकाणी x मायनस 4 कॉमन काढलाय, शिल्लक असणार आहे x मायनस 3. टेक x minus 3 in common, we get 3x plus 2 and this denominator as it is. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डिव्हिजन आहे. मग दोन रॅशनल नंबर्सचं डिव्हिजन करताना या ठिकाणी त्याचं कन्वर्जन आपण मल्टिप्लिकेशन मध्ये करत असतो, आणि मल्टिप्लिकेशन मध्ये करताना सेकंड रॅशनल नंबर किंवा सेकंड रॅशनल एक्सप्रेशन जे आहे ते आपल्याला इन्व्हर्स करावं लागतं, त्याचा रेसिप्रोकल घ्यावा लागतो, म्हणजे त्याचा गुणाकार व्यस्त घ्यावा लागतो, म्हणजे न्यूमरेटरचा डिनोमिनेटर होईल आणि डिनोमिनेटरचा न्यूमरेटर होईल, म्हणजे ह्या दोघांमध्ये इंटरचेंजिंग होणार आहे, आणि मग हे मल्टिप्लिकेशन झालं. आता या ठिकाणी कॅन्सल काय होते पहा, कॅन्सलेशन काय होणार आहे ते काळजीपूर्वक पहा. 3x प्लस 2 गेट्स कॅन्सल विथ इच अदर. आता वरती शिल्लक राहणार आहे x मायनस 1, x प्लस 2, x मायनस 2, आणि खाली शिल्लक राहणार आहे x प्लस 4, x मायनस 3, x मायनस 3. x मायनस 3 x मायनस 3 यांचं प्रॉडक्ट येणार आहे x मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, तो या ठिकाणी आपण लिहिला, आणि रिमेनिंग टर्म्स जे आहेत ते आपण वरती आणि खाली लिहिले. दॅट मीन्स आवर आन्सर इज x मायनस 1 इंटू x मायनस 2 इंटू x प्लस 2 अपॉन x मायनस 3 होल स्क्वेअर इंटू x मायनस 4. या ठिकाणी 3 ट्रायनॉमियल आल्यामुळे थोडंसं एक्झाम्पल आपल्याला जास्त वर्क या ठिकाणी मॅथमॅटिकल वर्क आपल्याला करणं गरजेचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4x स्क्वेअर मायनस 11x प्लस 6 अपॉन 16x स्क्वेअर मायनस 9. आता या ठिकाणी पहा, वरती एक ट्रायनॉमियल आहे, खाली a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरावा लागेल. मिडल टर्म जो आहे तो त्याचा कोइफिशियंट निगेटिव्ह 11 आहे, आणि फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म यांचा प्रॉडक्ट जो आहे कोइफिशियंटचा तो पॉझिटिव्ह 24 येणार आहे. तो पॉझिटिव्ह 24 आहे, म्हणून अशी जोडी आपल्याला निवडायची ज्यांची बेरीज ही 11 येईल आणि गुणाकार हा 24 येईल. तर अशी एक जोडी आहे 8 आणि 3. मग 8 ला आपण मिडल टर्मचं साईन जर दिलं तर ते निगेटिव्ह असेल, आणि आपल्याला या ठिकाणी ऍडिशन करायची म्हटल्यानंतर 3 ला सुद्धा आपल्याला निगेटिव्ह साईन द्यावं लागेल, म्हणून 11x जो आहे निगेटिव्ह 11x त्याची स्प्लिटिंग होणार आहे निगेटिव्ह 8x निगेटिव्ह 3x, म्हणून या ठिकाणी आपण याचं स्प्लिटिंग केलं. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म ॲज इट इज. 16x स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज 4x होल स्क्वेअर, 9 कॅन बी रिटन ॲज 3 स्क्वेअर, 9 मायनस साईन जे आहे ते ॲज इट इज. या ठिकाणी पहा, या दोन टर्म मध्ये 4x कॉमन निघेल. जर 4x कॉमन काढला तर 4x ने या दोन्ही टर्मला डिवाइड केलं तर पहिल्या ठिकाणी शिल्लक राहील x, या ठिकाणी शिल्लक राहील निगेटिव्ह 2. हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत या ब्रॅकेट मधले टर्म्स. अशाच टर्म पुढे मिळाव्यात, पण या ठिकाणी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे यांचे साईन आपल्याला चेंज करावे लागतील, म्हणून आपण निगेटिव्ह साईन कॉमन काढलं. 3 आणि 6 यांचा बिगेस्ट फॅक्टर आहे 3, म्हणजे निगेटिव्ह 3 कॉमन काढला. रिमेनिंग टर्म शोधण्यासाठी आपल्याला निगेटिव्ह 3 न निगेटिव्ह 3x आणि पॉझिटिव्ह 6 ला डिवाइड करावं लागेल. इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह 3 कॅन्सल, x ॲज इट इज. पॉझिटिव्ह 6 इन डिवाइडेड बाय निगेटिव्ह 6 प्रॉडक्ट हा किंवा डिव्हिजन जे आहे ते साईन डिफरंट असल्यामुळे निगेटिव्ह येईल, आणि या दोघांचा भागाकार जो आहे तो 2 येईल. इथे आपण एका ब्रॅकेटमध्ये यांची ऍडिशन लिहायची, या दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन लिहायचे, कारण a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b इंटू a मायनस b आहे. आता इथे x मायनस 2 कॉमन काढा. x मायनस 2 कॉमन काढला तर फर्स्ट टर्म मध्ये शिल्लक राहील 4x, सेकंड टर्म मध्ये निगेटिव्ह 3, आणि हे डिनोमिनेटर ॲज इट इज. 4x मायनस 3 कॅन्सल होईल. डिनोमिनेटर न्यूमरेटर मध्ये शिल्लक राहील x मायनस 2, आणि डिनोमिनेटर मध्ये शिल्लक राहील 4x प्लस 3. दिस इज द सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ गिव्हन रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन. नेक्स्ट, a क्यूब मायनस 27
आपण 5a² minus 16a plus 3 divided by a² plus 3a plus 9 आणि divided by 25a² minus 9. आता इथे पहा, इथे a³ minus b³ चा फॉर्म्युला वापरावा लागेल. या ठिकाणी क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे, इथेही क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे पण याचे फॅक्टर्स पडत नाहीत. इथे मात्र a² minus b² चा फॉर्म्युला वापरावा लागेल. मग वरती आपण a³ minus 27 कॅन बी रिटन एज 3³. इथे पहा, मिडल टर्मचा कोइफिशियंट निगेटिव्ह 16 आणि 5 आणि 3 यांचा प्रॉडक्ट हा पॉझिटिव्ह 15 येईल. म्हणजे तो पॉझिटिव्ह असल्यामुळे अशी संख्यांची जोडी आपल्याला निवडायची आहे की ज्यांची बेरीज 16 असेल आणि गुणाकार 15 असेल. तर 15 एके 15. 15ला म्हणजे जोडीतल्या मोठ्या संख्येला आपण मिडल टर्मचं साइन निगेटिव्ह दिलं आणि 1ला आपल्याला बेरीज करण्यासाठी त्यालाही निगेटिव्ह साइन द्यावं लागेल. म्हणून या ठिकाणी 1a घेतलेला आहे आणि या ठिकाणी 15a हा निगेटिव्ह घेतलेला आहे. मग यांचं स्प्लिटिंग झालेलं आहे 5a² minus 15a minus a plus 3 divided by numerator as it is a³ plus 3a plus 9 divided by 25a² can be written as 5a whole squared and minus 1 can be written as 1 square. या ठिकाणी स्क्वेअर पाहिजे, चुकून त्या ठिकाणी आपला जो इंडेक्स आहे तो इंडेक्स हा 1 असा टाईप झालेला आहे. तर तो आपण 2 या ठिकाणी करून घेऊयात. ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. ठीक आहे. आता पहा, या ठिकाणी a³ minus b³ चा फॉर्म्युला यूज करूयात. इन फर्स्ट ब्रॅकेट फर्स्ट फॅक्टर इज a minus 3 into square of first term is a², product of these two terms is 3a plus square of second term that means 3² divided by take 5a common from these two terms. 5a remaining terms are a minus 3. याला आपण 5a ने जर डिवाइड केलं दोन्ही टर्म्सला तर या ठिकाणी a, या ठिकाणी कोशंट -3. इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे साइन चेंज करावं लागतील म्हणून निगेटिव्ह साइन कॉमन काढला. इथे 1 कोइफिशियंट आहे, इथे 3 आहे, a कॉमन निघू शकत नाही. मग 1 आणि 3 चा बिगेस्ट फॅक्टर आहे 1 म्हणून तो 1 कॉमन काढला आपण, निगेटिव्ह 1. याने जर डिवाइड केलं तर निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि 1 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर aच मिळेल. पॉझिटिव्ह 3 डिवाइडेड बाय निगेटिव्ह 1 दॅट मीन्स निगेटिव्ह 3 डिवाइडेड बाय हे ॲज इट इज. इथे आपण फॉर्म्युला वापरला a² minus b² म्हणजे ॲडिशन ऑफ दिस टू टर्म्स इन फर्स्ट ब्रॅकेट अँड सबट्रॅक्शन ऑफ दिस टू टर्म्स इन सेकंड ब्रॅकेट. 5a plus 1 into 5a minus 1. या ठिकाणी पहा, आपल्याला a minus 3 हा कॉमन काढावा लागेल, बाकी कुठेही चेंज होणार नाही. बाकीचे टर्म्स आहेत तसेच. a minus 3 कॉमन काढला तर शिल्लक राहील या ठिकाणी फर्स्ट टर्म मध्ये 5a minus या ठिकाणी 1 शिल्लक राहणार. आता जसं आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपण डिव्हिजन ही मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट केली होती, तशी इथे आपल्याला करावं लागेल. हा रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा आपल्याला रेसिप्रोकल घ्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी जर आपण ते मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट केलं तर हे डिनॉमिनेटर न्यूमरेटर होईल आणि हा न्यूमरेटर डिनॉमिनेटर होईल. आता कॅन्सल काय काय होईल पहा. इथे आपल्याला 3² जो आहे तो 9² या ठिकाणी आपण मांडून घेऊयात. म्हणजे आपल्याला जो बदल आहे तो कॅन्सल आपल्याला करता येणं शक्य होईल. 3² आपण 9 या स्वरूपामध्ये मांडून घेतलेला आहे. आता a² plus 3a plus 9 सॉरी a² plus 3a plus 9 या ठिकाणी a² आहे तो चुकून आपला a³ झालेला आहे. एक्झाम्पल मध्ये प्रिंटिंग मिस्टेक बऱ्यापैकी आहेत. इथे आपण तो कन्वर्ट करून घेऊयात. इथे स्क्वेअर आहे म्हणजे प्रत्येक टर्म मध्ये स्क्वेअर आहे. ती प्रिंटिंग मिस्टेक असल्या कारणाने आपल्याला तो चेंज करून घ्यावा लागेल. ओके. आता या ठिकाणी पहा, a² plus 3a plus 9 a² plus 3a plus 9 हे कॅन्सल होतील. 5a minus 1 5a minus 1 कॅन्सल होतील. a minus 3 a minus 3 कॅन्सल होतील. फक्त शिल्लक राहणार आहे 5a plus 1 5a plus 1. This is our simplified form of division of these two rational algebraic expressions. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चुकून एक स्क्वेअर होता, या ठिकाणी a³ टाईप झालेला होता, तो आपण या ठिकाणी चेंज करून घेऊयात. इथेही a³ टाईप झालेला आहे, त्याही ठिकाणी आपण a² करून घेऊयात. प्रिंटिंग मिस्टेक बद्दल दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल आहे या चॅप्टर मधील, या प्रॅक्टिस सेट मधील 1 minus 2x plus x² upon 1 minus x³ into 1 plus x plus x²
अपॉन 1 प्लस एक्स. या ठिकाणी दोन क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल आहेत आणि इथे ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. इथे पहा, याचं जे स्प्लिटिंग आहे, मधल्या पदाची जी फोड आहे ती मायनस एक्स होईल. आणि या ठिकाणी आपली ही जी याचे आपल्याला फॅक्टर्स पाडता येणं शक्य नाही, म्हणून आपण इथे काय केलं पहा, 1 मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर याचे जे स्प्लिटिंग आहे ते केलं. 1 कॅन बी रिटन ॲज 1 क्यूब मायनस एक्स क्यूब. याचे आपल्याला फॅक्टर्स पडत नाहीत. आपल्याला योग्य ती जोडी नॅचरल किंवा होल नंबर स्वरूपामध्ये मिळत नाही, म्हणून याचे फॅक्टर्स आपण पाडत नाहीत. 1 प्लस म्हणजे सेकंड रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे आहे ते ॲज इट इज ठेवलं. या ठिकाणी आपण कॉमन काढूयात 1. पहिल्यांदा 1 मायनस एक्स शिल्लक राहील. आता इथे मात्र 1 मायनस एक्स हा म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथे मात्र निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे, म्हणून साईन चेंज करण्यासाठी निगेटिव्ह कॉमन काढला आणि एक्स कॉमन काढला. एक्स न एक्सला डिवाइड केलं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्यांचा डिव्हिजन 1 येईल. एक्स स्क्वेअरला निगेटिव्ह एक्स न डिवाइड केलं तर निगेटिव्ह एक्स शिल्लक राहणार आहे. या ठिकाणी आपण ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरला तर इन फर्स्ट ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म प्लस प्रोडक्ट ऑफ these two terms, it is x plus square of second term, that means x square, and second rational number as it is. रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. इथे आपण 1 मायनस एक्स कॉमन काढला तर पहिल्या ठिकाणी शिल्लक राहील 1. सेकंड टर्म आहे त्यामध्ये पण मायनस एक्स शिल्लक राहणार आहे. आणि इथे मात्र आपण 1 चा स्क्वेअर 1 करून घेतलेला आहे, बाकी ॲज इट इज आपण ठेवलेला आहे. आता कॅन्सल काय काय होते पहा, 1 मायनस एक्स कॅन्सल होईल. 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर हे कॅन्सल होईल. न्यूमरेटर मध्ये शिल्लक राहणार आहे 1 मायनस एक्स आणि डिनोमिनेटर मध्ये शिल्लक राहणार आहे 1 प्लस एक्स. दिस इज द सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ प्रॉडक्ट ऑफ दिस टू रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारच्या एक्झाम्पलचा सराव जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे, कारण क्वाड्रेटिक ट्रायनॉमियलचे आपल्याला फॅक्टर्स पाडता येणं गरजेचं आहे. आणि इतर स्वरूपातील म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूब, ए क्यूब प्लस बी क्यूब, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये असलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे फॅक्टर्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या प्रॅक्टिस सेटमधील सर्वचे सर्व एक्झाम्पल्स मी या ठिकाणी सॉल्व्ह करून दिलेले आहेत. यांचा सराव करा. व्हिडिओ पॉज करून ते तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, तुमच्या विषयाची स्क्रीन दाखवा. अडचण वाटत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.